बघा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात तिथे, आता आत्मप्रभा नीच नव्हे तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांचे चोरुनी जेवी तयासीच फावे. हे सगळं योगियांचं सांगताना भगवान परमात्मा योगियांबद्दल सांगतो अर्जुनाला की योगी कसे असतात, योगियांची लक्षणं काय, संन्यासीची लक्षणं काय, संन्यासी कसा असतो, आपल्या संसार साधूनी परमार्थ करणारा असा तो संन्यासी आहे. फक्त संन्यासीची व्याख्या करताना ज्ञानोबा सांगतात, ऐसा घेई संन्यास करी संकल्प विकल्पाचा नाश. ज्याचे संकल्प विकल्प गेले तो संन्यासी सांगितलंय. म्हणजे ज्यांनी भगवे वस्त्र घातलेले आहेत, ज्याने गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घातलेल्या आहेत, जटा वाढवलेल्या आहेत, त्याला संन्यासी नाही सांगितलं. संन्यासी काय, ऐसा घेई संन्यास करी संकल्प विकल्पाचा नाश. म्हणजे आपल्याकडे जे विचार येतात, कल्पना येतात, त्या कल्पना थांबल्या की आपण पण संन्यासीच आहोत. ज्ञानोबारांनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. सोपे वर मामा सांगितले संती. संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय पण वर्मातलं सांगितलंय. म्हणजे आपल्याला काहीही कठीण नाही. आपल्याला संसार साधून परमार्थ करायचा, आपल्याला प्रत्येकाला संसार टाकून अजिबात करायचा नाही. मग त्यासाठी ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यातला 6वा अध्याय लिहिलाय. 6वा अध्याय म्हणजे काय की 6 विषयांचा वध करण्यासाठी अध्याय आहे. 6 विषयांचा वध करता यायला पाहिजे. लढाई कोणाबरोबर, आपली लढाई आपली विषयांबरोबर आहे. आणि ते विषय आपले बाद झाले, विषयांना आपण चितपट केलं तर आपण त्या परब्रह्म तत्वापर्यंत पोहोचू शकतो. देव आपल्याला लांब नाही, देव आपल्या कुठे आहे, जवळी जवळी नव्हे अंतरी. पण भेट नाही आयुष्यभरी. संपूर्ण माणसाचं आयुष्य निघून जातो तरी पण आपली जीवाची आणि शिवाची किंवा जीव तत्वाची आणि परमात्म्याची भेट होत नाही. आणि ती भेट आपल्याला ज्ञानोबारायाने या 6व्या अध्यायातून आपल्याला करून दिलेली आहे. आणि तो अध्याय समजून घ्या. थोडासा कठीण आपल्याला पडेल पण समजणं फार महत्त्वाचं आहे. कारण हा 6वा अध्याय ह्या ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे. आणि तो एकदा आत्मा आपल्या हातात आला, हरी आला हातात, मग काय भय चिंता. ज्ञानोबा लिहिले की नाही की आपल्या हातात तो हरी आला, मग आपल्याला भय नाही, चिंता नाही, दुःख नाही, काहीच होणार नाही आपल्याला. पण तो आपल्या हातात यायला पाहिजे. तो हातात येण्यासाठी आत्मसंयम योग किंवा याला अभ्यास योग किंवा याला ध्यान योग म्हणतात. काय म्हणतात, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला ध्यान करावा लागेल. कसं काय होईना, 10 मिनिटं का होईना, 1 तास का होईना, अर्धा तास का होईना, पण आपल्याला ध्यान लावायला लागेल. त्याशिवाय आपल्याला त्या आत्मज्ञानाची ओळख पटणार नाही. आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्या आत्म्याशी आपण एकरूप झालो तर आपल्याला काहीही करायची गरज नाही. म्हणून आता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण देवी. आपल्याकडे असलेली आत्मप्रभा म्हणजे आत्म्याकडे असलेला प्रभा म्हणजे प्रकाश, आपल्या आत्म्याकडे असलेला प्रकाश ठाण देवी, ती ज्योत आहे. आपल्या आत्म्याकडं एक प्रकाशरूपी ज्योत आहे आणि ती ज्योत काय, तेची करुणी ठाण देवी. त्या आत्मप्रभा, त्या ज्योतीमध्ये, आत्म्याच्या प्रकाशाच्या दिव्यामध्ये किंवा आत्मप्रकाशाच्या ज्योतीमध्ये जर आपण इंद्रियाचे चोरुनी जेवी तयासीच फावे. म्हणजे आपले इंद्रियांना माहीत न पडताना आपण जर ध्यान केला तर हे ज्ञान आपल्याला मिळेल. ज्ञान कधी मिळेल आपल्याला, इंद्रियांना पण माहीत न पडतं, आपल्याला माहीत पण पडत नाही. आपल्याला लिहिलं की नाही, जाणीव जेथन निघे विचार मागूचा पावली निघे तर्को आईनी निघे अंगी जायच्या. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी अज्ञान जाण. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशीष करते आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं ह्याला ज्ञान म्हणतात. आपल्याच आत्म्याशी आपण एकरूप होणं. आपल्या आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्याकडे आत्मप्रकाश पडतो. जोवर नाही आत्मप्रकाश, जोवरी आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, आपल्याला आपल्याच आत्म्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं ज्ञान मिळतं.
पण आपल्या आत्म्याकडे प्रकाश आहे. त्या प्रकाशावर आपण सर्व दुनिया बघतो, सगळ्या देवांची पूजा करतो, देवांच्या मूर्त्यांची पूजा करतो, संसार करतो, व्यवस्थित आपण कामधंदा करतो, उद्योगधंदा करतो, पण आपल्याला त्याचीच ओळख नाही. ज्या आत्मप्रकाशामधून आपल्याला शक्ती मिळते, त्या शक्तीचं वर्णन ज्ञानोबाराने कशामध्ये दिलेलं आहे? 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृत, किंवा त्याला कुंडलिनी जागृत म्हणतात. काय म्हणतात त्याला? कुंडलिनी जागृत आपली झाली, ती झोपलेली आहे. 3.5 हात वेटाळे घालून बसलेली कुंडलिनी जेव्हा जागृत होते, खडबडून जागृत होते, तेव्हा साधकाला ज्ञान आपोआपच प्राप्त होते. ज्ञानासाठी कुठे जायची गरज लागत नाही, फक्त आपली कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. आणि ती कुंडलिनी जागृत व्हावी, त्यासाठी हा 6वा अध्याय ज्ञानोबाने लिहिलेला आहे. येत श्रवणाचे पांगे विन श्रोतया व्हावे लागे, हे मनाचे निजांगे भोगीचे गा. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. मग ज्ञानोबा काय सांगतात की श्रवण इंद्रिय आहेत ना, ते कान पण कामाला येणार नाही तुम्हाला, तुमच्या मनानेच काय करायचं. आता एखादा सांगतो तुम्हाला, एखादा कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर त्याला एक माऊस असतो, माहिती आहे, उंदीर असतो माऊस, आणि त्याच्या कॉम्प्युटरमध्ये एक छोटीशी अशी बिंदी असते, ती सगळीकडे आपण फिरवत असतो. जी जी आपल्याला विंडो पाहिजे ती ती आपण ओपन करतो, जी विंडो पाहिजे ती आपण ओपन करतो, बरोबर ना. कॉम्प्युटरमध्ये तसा आपल्याकडे जे 7 खिडक्या आहेत. किती खिडक्या आहेत? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य. या 7 खिडक्या आहेत. आपण ज्या ज्या चक्रावर आपलं मन नेऊ, तो चक्र आपला ओपन होतो, तो चक्र काय होतो? ओपन होतो, आणि त्या चक्रामधून आपल्याला ज्ञान मिळतो. अनुभव नसेल तर माझा अनुभव तुम्हाला सांगितला, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल कधी पण येऊ शकता तुम्ही आमच्याकडे. ज्या ज्या चक्रावर आपण ध्यान करू या मनाच्या माध्यमातून, इथं माऊली काय सांगतो बघा, मी बोलत नाही, माऊली काय सांगतो, या ठिकाणी श्रवणाचे समाधान जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. म्हणजे आपला मन ज्या चक्रावर आपण थांबू, ज्या चक्रावर आपण मन थांबू, तो चक्र आपला काय होतो, तर तो चक्र प्रकाशित होतो. जसे किंवा मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, हे सप्तचक्र भेदन करायचे आहेत आपल्याला. आणि ते कसे करायचे? तर मनाच्या माध्यमातूनही सगळं आपल्याला ज्ञान होतं. काय सांगितलंय की मनासारखे नाही नाही आनंद आहे होत. तुका म्हणे मनायचे, मनच आपला देव आहे. मन ही माझी विभूती सांगितलंय. मन काय? 10वा देवाचा, त्याच्यामध्ये पिंपल माझी विभूती, चंद्र माझी विभूती, सूर्य माझी विभूती, सर्व पर्वतांमध्ये हिमालय माझी विभूती, नाम माझी विभूती, तसं मन माझी विभूती आहे. मग त्या मनाला आपण धरून काय करायचं? हे संपूर्ण चक्र आपले जे आहेत ते सप्तचक्र भेदन करून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झालो तरच ह्या ज्ञानाची पूर्ण काय होईल? आपल्याला ह्या ज्ञानाची आपल्याला पूर्णपणे अनुभूती येईल. माहिती नाही बरं का, अनुभूती. इथे माहिती नाही चालत. ज्ञानोबा माहितीला किंमत देत नाही. अनुभूती, अनुभव. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. शब्दांचे गौरव कामा नये. शब्द चांगले चांगले वापरले. मोठे मोठे बरेचसे बघा, बरेचसे पंथ आहेत, चांगले चांगले शब्द वापरतात आणि शब्दांमध्ये लोकांना भुरळ घालतात. अनुभव विचारला तर 0. म्हणून तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. अनुभव पाहिजे माणसाला, आणि तो अनुभव आपल्याला फक्त आणि फक्त या ध्यानयोगातून येतो. आणि ती आपली संधी आपल्याला ज्ञानोबाराने 6व्या अध्यायामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर प्रत्येकाने सकाळी उठून ध्यान करा. ध्यानाच्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान होतो. तुमचा गुरु किती मोठा ह्याला किंमत नाही. तुम्ही कसा अभ्यास करता ह्याला किंमत आहे. बघा, एखादा पोरगा वर्गामध्ये जरी असला तरी जर तो चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तो एकदम टॉप लेवलला जातो. का? अभ्यास. या लागे अर्जुना तो अभ्यासी
मग मी अभ्यासाच्या माध्यमातून म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताला भेटता येतो. म्हणून तुकोबाराया कुठे गेले? डोंगरावर गेले, भंडारी डोंगरावर. आणि तिथे त्यांनी काय केलं? ध्यान केलं. आणि ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं. आणि कैक लाख अभंग त्यांनी लिहिले. मला वाटतं 3,00,000 काहीतरी 25,000 काहीतरी अभंग लिहिलेले. त्यातनं ते इंद्रायणीमध्ये डुबवले काय लोकांनी. आणि फक्त आपल्या हातामध्ये 4,500 आपल्या हातात मिळाले, बाकीचे अभंग गेले. म्हणजे किती त्यांचं लिखाण असेल. आणि हे कशातून आलं? ते ध्यानयोगातून आलं. कशातून ज्ञान होत आहे? ध्यानातून ज्ञान होतो. म्हणून ज्ञानोबारायण लिहिले की नाही 12व्या अध्यायामध्ये, येण्याची शरीरे न सरे, किंबहुना येर झाला चिरा पडे, पै अभ्यासाची या पावटी, ठाकी जे ज्ञान किरीटे, ज्ञान ये जे भेटी ध्यानाची या. ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. आपला ध्यान जर व्यवस्थित झाला, मला सांगा तुम्ही संसारामध्ये आपला अखंड संसाराचं ध्यान असतं की नाही? मग संसार आपला यथासांग होतो की नाही? संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे, ज्या ज्या गोष्टीचं आपण ध्यान केला ती गोष्ट आपल्याला मिळतो. एखाद्याने गाडी पाहिजे, गाडी मिळतो. बंगला पाहिजे, बंगला मिळतो. का? तर त्यांचं ध्यान असतो. मग रात्रंदिवस माणूस मेहनत करतो, पैसा कमवतो. सातत्याने ध्यान करतो माणूस. कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. मग तोच ध्यान आपण जर परमात्मा प्राप्तीसाठी केला तर परमात्मा भेटणार नाही का आपल्याला? पण आपला ध्यान कमी पडतो. आपण चिंतन करतच नाही. मी सांगतो ना, आपण भगवंताचं चिंतन करतच नाही. कारण भगवंताचं नामच माहीत नाही आपल्याला. भगवंताचं नाम आपल्याला माहीत नाही. आता बघा, हे कल्याणवरून अरुण मडी म्हणून आले आहेत. यांचं नाव तुम्हाला माहीत नसेल. फक्त मला एकट्यालाच माहिती आहे. तुम्ही त्यांना अनेक प्रकारची हाक मारली तरी ते हाक देणार नाही. पण मला माहिती आहे, अरुण हाक मार लगेच तुम्हाला हाक देणार. का? मला त्याचं नाव माहिती आहे. तसं भगवंताचं एक शब्द आहे, ते नाम आहे. आणि ते आपण माहिती करून घ्या. कारण ते आपल्याला माहीत पडलं, ते नाम आहे, तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपण कोणाला पण हाक मारून भगवंता आपल्यापर्यंत येणार नाही. भगवंताला एक विशिष्ट शब्द आहे. भगवंताचा नाम आहे, नाम. आणि त्याला नाम म्हणतात. नाव नाही, नाव नाही, ते नाम आहे. मग ते उदाहरण देतात की नाही, की ज्या वेळेला सेतुबंधनाचं काम चालू होतं, त्यावेळेला सगळे जे होते वानरसेना ती दगड टाकायची. राम लिहायचं दगड टाकायची. प्रत्यक्ष भगवंत रामाला वाटलं की माझ्या नावाने काय होतं, सगळे दगड तडतात. मग त्याने दगड उचलला आणि त्याने टाकला. सगळ्यांना माहिती गोष्ट. टाकल्यानंतर तो बुडाला. दुसरा उचलला, दुसरा पण बुडाला. तिसरा टाकायला गेला तर बजरंगबली पाठीमागे होता. मग त्याने काय केलं? बघितलं पाठीमागे बघितलं तर बजरंगबली उभा आहे. तर म्हणतो, अरे हनुमंता तू कधी आला? म्हणतो, देवा तुम्ही पहिला दगड टाकला ना तेव्हा झाला. मग हे प्रत्यक्ष दगड आहेत. पण या दगडावर जेव्हा राम नाम कोरला जाईल तेव्हाच हा दगड आपला तरला जाईल. तुमचे आमचे दगड ना जोपर्यंत राम नाम नाही ना तोपर्यंत बुडणार. लक्षात ठेवा. मग आपल्याला राम नाम घेण्यासाठी आपल्याला गुरुकडे जायचं आहे. तो शब्द आहे. तो शब्द कोणी कोणाला सांगत गुह्य आहे तो. आणि तो आपल्या हातात, हरी आला हातात मग काय भाई चिंता. आपल्या हातामध्ये हरी आला पाहिजे. बघा, बरेच पंथ आहेत, पण हे गुह्य ज्ञान कोणी सांगत नाही. का? त्यांना माहीतच नाही. आणि त्यांना माहिती आहे आपण जर खरं सांगायला गेलो तर आपल्याकडं एक पण लोक थांबणार नाही. सगळी गर्दी कमी होऊन जाईल. सगळी गर्दी कमेल. जेवढे पंथ, मी कुठल्या पंथाचं नाव घेत नाही, गर्दी कमी नाही झाली तर बोला. जर त्यांना ते नाम सांगितलं, ध्यानाला बसवलं आणि तर सगळेचे सगळे लोक पळून जातील. काही पंथ असे आहेत की ते खा प्या या बसा. त्यांना सांगितलं आपण बाबा उद्यापासून मटण मच्छी बंद करा ना, या. करोडो दास आहेत पण 5च लोक थांबतील. करोडो दास पळून जातील. का? कारण आपले जेणे जिंकले रसना, तृप्त दयांची वासना, जयास नाही कामना, तो सत्वगुण सांगितलंय. सत्वगुण कोणाचकडे नाही. खा प्या परमार्थ करा. असा परमार्थ होत नाही. म्हणून
रामदास स्वामींनी लिहिले, जेने जिंकली रसना. रसना जिंकता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला माळ घाला, ध्यान करा, एकादशीला या, हरिपाठ बोला. कशासाठी सांगितलंय? आपला आत्मकल्याण, आपलं आत्महित व्हावं यासाठी संतांनी केलेले प्रयत्न आहेत. आहात बोलाची वालिप फेडी जय, आणि ब्रह्मचाराची या अंगा घडी जय. मग सुखेची सुरवाडी जय, सुखाची माझी. बोल रूपी साल अगोदर काढून टाकून, बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन, मग सुखाने सुखाची गोडी द्यावी. आता हे एवढं खोल आहे की आम्ही सांगायला गेलो तर तास लागेल जे एका ओळीवर निरूपण. त्याने सांगितले की जे आपण बोलतो शब्द, जे आपण ऐकतो ते शब्द किती पण तुम्ही सांगितलं, या व्यासपीठावरून ओरडून ओरडून रक्त ओकून सांगितलं तरी पण हे ज्ञान कळणार नाही सांगितले. कारण शब्दाने ते सांगता येत नाही. म्हणून नाथराय काय म्हणतात, जव जव करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, ती श्रुती वेदांती अतार्क्य. श्रुतींनाही माहीत नाही, वेदांनाही माहीत नाही. जव जव करी माझी भक्ती, ध्यानाला बसून जेवढं जेवढं तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्याल, जव जव करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. म्हणजे तुमच्याकडचा अज्ञान सर्व पळून जाईल. त्या भक्तीतून ऐकणं म्हणजे ज्ञान नाही आहे. कोणी श्रवण भक्तीला जात असेल, जावा, आम्ही नाही म्हणत नाही, पण ऐकणं म्हणजे ज्ञान नाही आहे. ज्ञान म्हणजे काय? त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप होऊन त्याच्याशी भजन करणं, तरच आपल्याला त्याची अनुभूती येणार आहे. अनुभूती माहिती नाही, अनुभूती. म्हणून जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. बघा, जेवढं जेवढं माझं तुम्ही ध्यान कराल तेवढं तेवढं तुमच्याकडनं अविद्या म्हणजे अज्ञान, तुमचं अज्ञान निघून जाईल. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, आणि मग अज्ञान गेल्यावर स्वरूपाची प्राप्ती. आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख नाही. अहो जाऊ दे, आपल्याला स्वरूपाचा अनुभव जाऊ दे, पण ओळख पण नाही ना. उठसूट आपण बाहेर पडतो, उठसूट आपण बाहेर पडतो. आणि देव कुठे आहे? देव आतमध्ये, आणि आपण त्याला शोधतो बाहेर. भेटेल का आपल्याला? नाही भेटणार ना. मग त्याच्यासाठी सहावाध्याय ज्ञानोबाला लिहिले. सहावाध्याय कशासाठी आहे? त्याला शक्तिपात योग म्हणतात. जोपर्यंत शक्तिपात आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख होणार नाही. ज्ञान लोकांना भरपूर असेल, पण त्या ज्ञानातून आपल्याला मोक्ष मिळणार नाही, भगवंत भेटणार नाही. उगाच आपला वेळ निघून जाईल. आणि मग अंतिमती तैशी प्राणी या जाणगती. जसे आपल्याला अंतकले आपल्याकडे जशी वासना येईल तशी आपल्याला गती आहे. मग आपण कुठल्या जन्माला जाऊ हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने काय करा? ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून कुंडलीने जागृत होते. शक्तिपात योग तुम्हाला साध्य करता येतो, आणि तो झाल्यानंतर खरं ज्ञानाची प्राप्ती आहे. बोल रूपी साल अगोदर काढून टाकून, बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन, मग सुखानेच सुखाची गोडी घ्यावी. सुखानेच सुखाची गोडी घ्यावी म्हणजे काय? अहो ध्यान करता करता सुख आहे, आत्मसुख आहे, आणि त्या आत्म्याशी आपण एकरूप झालं तर आपल्याला मिळालेल्या सुखानेच भगवंताच्या सुखाची गोडी आपल्याला प्राप्त होतो. भगवंताला पुढे शोधायला जायची गरज लागत नाही. आम्ही आज 2.5 वर्ष इथं बोंबलतो. कशासाठी? अनुभूती आली आहे. सुख आपल्या आतमध्ये आहे, आणि आपण सुखासाठी पुढे शोधतो, बाहेर पडतो. म्हणून तुकोबाला बोलले की नाही, सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. बघा किती स्पष्ट केले. म्हणजे कुठल्या पंढरीला सांगितलंय? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ. मग तिथे आपण जात नाही ना. आणि त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी 6वा अध्याय लिहिलंय की तू सुखाची तळमळ किती पण करशील तरी पण तुला सुख भेटणार नाही. तुझ्या आतमध्ये असलेल्या त्या पांडुरंगाशी
जर तू एकरूप झाला तरच तुला सुख मिळेल, आणि त्या सुखाने तू सुखी झाला तर तुझ्यामध्ये असलेला तो पांडुरंग तुला दिसेल. आणि आपण उठसूट कुठे पळतो? पंढरपूरला. कुठे पळतो आपण? उठसूट पंढरपूरला माणूस पळतो. जाऊ नये का? जायला पाहिजे तिथे. तो जगाचा अधिष्ठान आहे, जावा तिथे, आम्ही नाही म्हणत नाही. पण सकाळी उठून ध्यान करा. जर तुम्ही रोज रोज ध्यान केलं तर त्या पांडुरंगाची मूर्ती प्रत्यक्ष तुम्हाला समोर दिसेल. ध्यान करता करता इथून पांडुरंगाची मूर्ती दिसेल. एवढी त्या ध्यानामध्ये शक्ती आहे. ध्यानामध्ये किती शक्ती आहे! तुम्ही वाटेल त्या देवाला बोलू शकता. बघा, निरोबाराने ध्यान केलं की नाही? तुकोबाराला यायला लागलं की नाही? निरोबाराने 42 दिवसाचं अधिष्ठान मानलं आणि देवाला चिंता वाटली. अरे तुकोबारा तर गेले सोडून आता देव, मग तो येईल कसा? मग देवाला चिंता लागली, मग देव आला. पण देवाला त्याने दाद दिली नाही. देवाला काय बोलले निरोबारा की तुझं लागी इथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून का आलासी? देवा, मी तुला बोलवलं तर आहे, मग तू कशाला आलास? बघा, एवढी ताकद आहे त्या नामामध्ये, एवढी ताकद आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापी नाही त्रिजगती. तिन्ही जगामध्ये जेवढी पापं असतील ना, एका क्षणात तो नाम भस्म करून टाकतो. एवढी त्या नामाची ताकद आहे. म्हणून प्रत्येकाने नाम घ्या, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे, तुकोबारा मी जामीन आहे. मग निरोबाराकडे ताकद कुठून आली? आणि प्रत्यक्ष भगवंताला भेटायला. पण नाही त्यानंतर देवा, मी तुला बोलवलंच नाही, तू येऊच नको, मला तुकोबारा पाहिजे. एवढी त्याच्याकडे शक्ती होती, नामाची शक्ती होती निरोबाराकडे. आणि प्रत्यक्ष तुकोबाऱ्याला देह धारण करून निरोबारासाठी परत यावं लागलं भूतलावर. आणि मग त्याने विना दिलेला आहे निरोबारायला. आणि ते डोक्यावर हात ठेवून काय केलं? नाम दिलेलं त्याला. आणि मग तिथून निरोबाराने सगळे अभंग लिहायला सुरू केलेले. प्रत्येक संतांच्या डोक्यावर, एकाच्या डोक्यावर दुसऱ्याच्या तिसऱ्यावर, असा प्रत्येक संतांच्या डोक्यावर एकमेकांनी हात ठेवून तो ज्ञान प्रकाशित केलेला आहे. जोपर्यंत आपण आपल्या डोक्यावर हात ठेवून घेत नाही, त्या नेत्र कटाक्षातून शक्ती आपण मिळवून घेत नाही, आलिंगन देऊन ते शब्द, तर महावाक्याचा बोध जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आपण जागृत करून घेत नाही, तोपर्यंत ज्ञान असेल माणसाला, पण आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान नाही तर आत्तापर्यंत केलेली सगळी भक्ती फुकट जाणार आहे, असं संत सांगतात, आम्ही सांगत नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळे केलेले कर्म फुकट जाणार आहे. करतो. एका माणसाने मला प्रश्न केला, म्हणतो मी रोज ध्यान करतो, पण माझं मन म्हणतो भर करतो. अरे म्हटलं, तू ध्यान करतो ठीक आहे, पण तुझ्याकडे शस्त्र आहे का? म्हणजे शस्त्र म्हणजे काय? मला हसायला आलं त्याचं. तर शस्त्र म्हणजे काय? तलवार, चाकू, सुरी, पिस्तूल नाही. म्हटलं, अहो नामरूपी शस्त्र आहे. म्हणजे तुमच्याकडे नाम नाही म्हणून तुमचं मन भरकटलं जातं. भरकटलं काय जातं माणसाचं मन? नाम हे शस्त्र आहे. ज्ञानोबाराने लिहिली की नाही याच्यामध्ये, हरिपाठामध्ये, नामरूपी शस्त्र आहे. आणि ते शस्त्र तुम्ही घेऊन बसले तरच ते तुम्हाला विषय घाबरतील. तुमच्याकडे शस्त्रच नसेल आणि तुम्ही ध्यान करता तर तुम्ही सगळीकडे भरकटता. आणि म्हणून आपल्याकडं नामरूपी शस्त्र असलं पाहिजे. प्रत्येक माणसाकडे शस्त्र असलं पाहिजे. इतक्या तऱ्हेने सूक्ष्म जर मन होईल तरच त्याचा उपयोग होईल, नाहीतर सर्व गोष्टी मुख्याने बोलून बहिऱ्याने आखल्याप्रमाणे होईल. म्हणजे आपल्याला व्हावे लहाना उनी लहान, आपल्याला एकदम सूक्ष्म व्हावं लागेल. आपण ज्यावेळेला सूक्ष्म होतो त्यावेळेला आपल्याकडे कुठल्याच प्रकारचे विचार नसतात मनामध्ये. आणि ज्यावेळेला कुठल्याच प्रकारचे विचार आपल्याकडे मनामध्ये नसतात तेव्हा आपण आपल्याकडे त्या नामाचं स्वयंस्फुरण असतो. नामाचं चैतन्य येते. ते चैतन्य आपल्या हृदयाच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी प्रगट होतो. आणि प्रगट होतो काय होतो तर आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये जातो, स्थिर होतो माणूस. आणि मग आपल्याला आपल्या ध्यानाचा पूर्ण विसर पडतो.
मग असा विसर पडल्यानंतर भगवंत म्हणतो, नामरूपी ज्याचे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंत म्हणतो त्या साधकाची दास्य भक्ती मी करेन. बघा, नामरूपी जडले ज्याचे चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंत आपली सेवा करायला येतो, एवढी त्या नामामध्ये ताकद आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नाम आहे. हरीच्या नामातून उद्धार आपला. आणि तो नाम आपल्याकडे नसेल तर प्रत्येकाने घ्यायचा प्रयत्न करा. बघा, तुमचे भाग्य उजळले तर नाम मिळेल आपल्याला. नीचे अधिकारी असतात. बघा काय लिहिले याच्यामध्ये, काय लिहिले की निष्काम असलं पाहिजे. आपण पूजा करतो पण ती कामनेने करतो. आपण प्रत्येक माणूस मंदिरात येतो, सकाळी आपल्या देवांची पूजा करतो, पण काहीतरी कामुक भक्ती करतो. प्रत्येकाची भक्ती कामिक आहे आणि साधूची भक्ती कामिक नसतो. म्हणून काय लिहिले त्याने की कामनेने फल जोडे पण निष्काम भक्ती भगवंत जोडे. कामना असेल तर तुम्हाला जे मागाल ते तुम्हाला मिळेल. कामनेने फल जोडे पण निष्काम भजनी भगवंत जोडे. फल भगवंता कोणीकडे महदंतर. भगवंताकडे सगळं आहे फल देण्यासाठी. सगळी फळं मिळतील तुम्हाला. तुम्ही गाडी मागा, बंगला मागा, सगळा मागा, काही पण मागा तुम्ही, भगवंत तुम्हाला देईल. पण भगवंत भेटणार नाही, कारण निष्काम बुद्धीच्या भजना. निष्काम कामनेने फळ जोडे पण निष्काम भजनी भगवंत जोडे. भगवंताला जोडत असेल तर निष्काम सेवा करा. काय करायला पाहिजे? निष्काम. कुठल्याच प्रकारची कामना आपल्याकडं असली पाहिजे नाही. पण आपण मंदिरात आल्याला एवढी मोठी लिस्ट असतो आपल्याकडे. देवा हे दे, देवा ते दे, देवा आज बघ माझा मुलगा वागत नाही बरोबर, मुलगी बरोबर वागत नाही, नवरा बरोबर वागत नाही, बायको बरोबर खूप त्रास देतो. अनेक प्रकारचे कटकटीत माणसाला संसारामध्ये. म्हणून संसार तापे तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पाय. हे ग माझे माय पांडुरंगे. तुकोबारायने सांगितलंय, संसार तापे तापलो देवा. संसारामध्ये ताप दुःख कष्ट आहे आणि म्हणून माणूस भक्ती करतो. नाही तर भक्तीला कोणी विचारत नाही. भक्ती सुळावरची पोळी आहे. पण भक्ती आपण काय करतो तर संसारामध्ये ज्याला ताप दुःख कष्ट आहेत ना तोच या भक्ती मार्गाला येतो. आणि ज्याला ताप दुःख कष्ट नाही तो जाऊ दे ना, काय करायचं आपल्याला, चाललंय ना आपला भगवंताचं नामस्मरण, त्याला होत नाही. म्हणून ताप आले, दुःख आले, कष्ट आले तर आपण समजून जायचा की आपल्यावर भगवंताचा प्रकोप झालेला आहे. भगवंताची इच्छा आहे की आपण नामस्मरण घ्यावं. भगवंताची इच्छा आहे की आपण तशा सद्गुरूला शरण जावं ताप दुःख कष्ट आले तर. म्हणून काय लिहिले, जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. बघा उलटा लिहिले, रामदास स्वामी लिहिले जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. पाप आहेत म्हणून त्याला अनुताप नाही सांगितलं. अनुताप नाही जो सुखाने जगतो हे त्याचं पाप सांगितलंय. दया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. क्षणा विक्षेप पराधिकपणे. जी आत्मबोधाची आवडी, जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग सुखाची कुरुंडी. ते वाचून येतीची गोडी नेणते अनेक. इथं स्पष्ट लिहिले, कोणी ज्ञानोबारांनी स्पष्ट लिहिले, जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग सुखाची कुरवंडी. म्हणजे काय, ज्यांना आत्मसुखाची गोडी लागली त्याने सर्व सुख टाकून दिलं संसारातलं. संसारातलं सुख कधी टाकतो, ज्या वेळेला आत्मसुखाची गोडी विटी जोकार सकळ विषया. आत्मसुखाची गोडी लागली की सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. पण आपण आत्मतत्वाकडे जातच नाही, आत्म्याचं भजन कोणी करतच नाही. ज्ञानवाऱ्या सांगतात म्हणून काय करा, काय ते आता करा आणि आलिया गाडी आपली साधा. म्हणून काय करा, आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखाची या गोडिया. आत्म्याचं भजन केलं तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. वॉर्निंग दिले. भजन कोणाचं करायचं, आत्म्याचं भजन करा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा त्याचीच करा, आत्म्याची सेवा करा, आत्म्याचं भजन करा सांगितलंय. आत्मा हाच ईश्वर आपला.
म्हणून इथं लिहिले, जी आत्मबोधाची आवडी, ज्याला आपल्या बोधावर आरूढ होऊन, नामावर आरूढ होऊन, महावाक्यावर आरूढ होऊन ज्याने आत्मसुखाची गोडी घेतली, केली स्वर्ग सुखाची करोंडी, त्याला स्वर्गाचं सुख तुच्छ वाटतो. स्वर्गाचं सुख त्याला तुच्छ वाटतो. ते वाचून येतीची गोडी नेणं ते अनिक. आणि साधूंना ही आत्मसुखाची गोडी लागलेली असते, म्हणून बाकीचे सुख त्यांना तुच्छ वाटतात. बाकीचे सुख साधूंना एकदम तुच्छ वाटतात. म्हणून साधू दिसती निराळे, ते स्वरूप मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडच्या वस्तूशी एकरूप झालेले असतात. ते साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. साधू काय करतात? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू म्हणजे देहाच्या पलीकडची वस्तू आहे. जेव्हा आपली देहबुद्धी निघून जाईल, पूर्णपणे देहबुद्धी निघेल, देहाचा पूर्णपणे विसर पडेल, तेव्हा परमात्मा पांडुरंग आपल्यामध्येच आहे, तो प्रगट होतो. आपल्यामध्येच परमात्मा आहे, पण तो प्रगट होतो. आणि प्रगट झाल्यानंतर आपल्याला हे सगळं ज्ञान, ज्ञानेश्वरीचं ज्ञान, सगळं संसार म्हणून लिहिले की नाही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. तुकोबाराने लिहिले की नाही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कधी ध्यानाला बसल्यानंतर त्याला आत्मसुखाची गोडी लागली, आणि आत्मसुखाच्या गोडीतून काय बोलले तुकोबारा? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. आनंदाने तर भगवंताच्या भजनामध्ये तुकोबारा तल्लीन झाला. तसं आपण सर्व त्या भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होण्यासाठी आपण नाम साधन घेतलं पाहिजे, त्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामातून झालेला आहे. नामातूनच उद्धार होणार आहे. बाकी नावातून होणार, मंत्रातून होणार. म्हणून मंत्रतंत्र उपदेशिती, ते गुरु म्हणजे ती, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. मंत्रांनी आपल्याला मोक्ष मिळणार. मग ज्याची इच्छा असेल, जो मुमुक्ष असेल, त्याने नाम घेतलं पाहिजे. याचे आपल्याला या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ज्याला ज्याला नाम घ्यायची इच्छा असेल त्याने तसा गुरु शोधा, आणि त्या गुरुने दिलेल्या नामातून आपला उद्धार होणार आहे. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामातून होणार आहे. झालेली सेवा आपल्या रागाई माता, तसेच आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती महाराज की जय. राधाई माते की जय. सब संतन की जय. बाल गोपाल कृष्ण भगवान की जय. आकाश विश्वास के तेने वाग्यन्य तो शाहे, तो शोरी नद जाए पसाय गाने. ये कांची वेंकटी सानो, तया सत्कर्मी रति वाड़ो. दुका बरस पड़े पड़ो नेत्रज्वांचे, दुरितांचे किरदाओ. विश्व सधर्म सूर्य पाओ, धोले वांची रथोते आओ. प्राणी दात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे आदियाळी. अनंत मंडळी भेटता